उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली, तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आजचा कार्यक्रम हा गोदा ते नर्मदा हा कार्यक्रम आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अखिल हिंदुस्थानामध्ये हिंदूंच्या देवस्थानाचं पुनरुज्जीवन केलं, घाटांचं पुनरुज्जीवन केलं। त्यांची 300वी शताब्दी चाललेली आहे। त्या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने आमच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी गोदा ते नर्मदा अशा पद्धतीचा आयोजित केला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकीकडे आपलं जे काही आपल्या नद्यांचं महत्त्व आहे ते महत्त्व आपण विशद करणार आहोत। जलसंधारणाच्या संदर्भात आणि पाण्याच्या महत्त्वाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी लोकजागरण करणार आहोत आणि या संपूर्ण व्यवस्थेला आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्माशी जोडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या पिढ्यानपिढ्या आपण निसर्गाची पूजा केलेली आहे। तोच भाव पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे। उद्धव ठाकरे यांनी आपली काल वर्षा निवासस्थानी भेट घेतली, अशा काही बातम्या येतात, आपल्याकडनं काय द्यायचं असं आहे। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये। ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकांड तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली, तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे। मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलाय, नवचैतन्य दिलाय। त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा, कामं चांगले चाललेले आहेत, अजून त्याला गती देण्याची गरज आहे। आता पुढेही अजून आमच्या खूप बैठका होणार आहेत। विशेषतः आता पुढच्या काळामध्ये लवकरच आम्ही आखाडा परिषदेसोबत आखाड्याचे जे आमचे सगळे इथले आखाडे आहेत त्याचे सगळे आमचे जे महंत आहेत त्यांच्यासोबत देखील एक बैठक घेणार आहोत। आतापर्यंत काम समाधानकारक आहे, पण एकूणच कालावधी पाहता त्याला अधिक गती कशी देता येईल हा आम्ही प्रयत्न करतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।